शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू असताना त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। निवडणुकीमध्ये पराभूत झालेले राजन साळवी सध्या नाराज आहेत। त्या नाराजीतून ते काहीतरी मोठं पाऊल उचलतील अशी चर्चा। त्यातच त्यांनी मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली। भेटीत नेमकं काय घडलं बघूया। राजन साळवींचं तळ्यात मळ्यात। साळवींची आधी सोडचिठ्ठीची तयारी। भेटीनंतर ठाकरेंना साथ देण्याची ग्वाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवींचं तळ्यात मळ्यात सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पक्षात नाराज असल्याचं ते सांगत होते। साळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असं सांगण्यात येत होतं। या सगळ्या चर्चा सुरू असताना त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत आपल्या भावना मांडल्यात। भेटीपूर्वी साळवी यांनी मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली। माझ्या पराभवाला अनेक वरिष्ठ कारणीभूत आहेत, याबाबत कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली। त्यामुळे माझी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचं साळवी म्हणाले। भेटीनंतर मात्र साळवींनी आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। 2006 साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आणि 2024 सालचा झालेला आत्ताचा पराभव, त्या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज असलेल्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या। 2 दिवसांपूर्वी साळवी यांनी माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत असं म्हणत योग्य वेळी योग्य निर्णय घेईल असं म्हटलं होतं। पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत, आज नाव घेऊ इच्छित नाही तुमच्या समोर, परंतु ते शोधणं गरजेचं आहे आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत। यंदा राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा दारुण पराभव केला। त्यातच साळवी यांच्या मागे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता। या सगळ्यातून सुटकेसाठी साळवी वेगळा निर्णय घेतील अशी चर्चा होती। तळ्यात मळ्यात करणाऱ्या साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेत ठाकरेंना सोडणार नाही हे निक्षून सांगितलं। पण राजकारणात साथ देण्याच्या आणाभाका फार दिवस टिकत नाही, त्यामुळे राजन साळवी आपल्या मतावर किती दिवस ठाम राहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रणव पोळेकरसह मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।